पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉरने डोकं वर काढलेलं आहे। कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गँगवॉर झालाय, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांवरती गोळीबार झालेला आहे, त्यापूर्वी देखील आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली आहे। या सगळ्या गुन्हेगारीमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का, हा देखील आता प्रश्न विचारला जातोय। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सर, काय नेमकं ज्या पद्धतीने 2 दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये गोळीबार झाला आणि या सगळ्या याच्यामध्ये सर्वसामान्य पुणेकरांमध्ये एक भीतीचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। आपल्याकडे पुणे शहरामध्ये जवळपास अशा 8 मोठ्या गँग आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याच तोडीच्या अजून 3 अशा एकूण 11 मोठ्या गँग कार्यरत आहेत। त्याचसोबत अशा पद्धतीचं आपलं विश्व निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी कृत्यांचा आधार घेणाऱ्या, ज्याला रायझिंग गँग म्हटलं जातं, अशा जवळपास 88 गँग किंवा 88 पेक्षा जास्त गँग पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत। या प्रत्येक गँगमध्ये वेगवेगळ्या संख्येमध्ये टोळीमध्ये त्यांच्या सदस्य आहेत। त्यांची गुन्हेगारी कृत्य करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे। या सगळ्या प्रकारातून आर्थिक उत्पन्न प्राप्त करून घेण्याची जी पद्धत आहे ती या प्रत्येकाची वेगळी आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्यांवर काम करत असताना, यांच्यावरती अंकुश ठेवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आमचे जे युनिट्स आहेत, घटक आहेत, ते काम करत असतात। याच्यामध्ये फक्त गुन्हे शाखाच नाही तर 5 झोनचे सर्व पोलीस स्टेशनचे DB पथकं असतील, त्यांच्या वेगळ्या टीम्स असतील, हे सगळेजण काम करत असतात। वेगवेगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या ज्याच्यामधून गुन्हेगारी कृत्यातून एखादी घटना घडू शकत होती, ती घटना टाळता आली अशा पद्धतीने सुद्धा आपण गेल्या वर्ष-दीड वर्षामध्ये निश्चित आपण जर आढावा घेतला तर आपण यशस्वीपणे ती गोष्ट टाळू शकलोय, ते गुन्हेगारी कृत्य टाळू शकलोय। आणि तसं असताना अशा प्रकारे सुद्धा काही घटना घडतात की ज्याच्यामध्ये कुठेतरी पोलिसांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही किंवा कुठेतरी आम्ही तयारीमध्ये कुठेतरी कमी पडतो आणि तरीसुद्धा ती घटना घडते। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब इथं जी आहे ती म्हणजे की हे सगळं घडत असताना एक पोलीस म्हणून आमचं जे सगळ्यात महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे ते म्हणजे जर घटना घडली असेल तर अशा प्रकारातल्या गुन्हेगारांना कुठलीही माफी मिळाली नाही पाहिजे, त्यांना सूट मिळाली नाही पाहिजे आणि त्याच्यातला बारीक जबाबदारी जो कोणी सांभाळणारा जो आरोपी असतो तो सुद्धा गजाआड गेला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं आमचं आद्य कर्तव्य असतं। आणि ते मला असं वाटतं की आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली CP सर असतील, जॉईंट CP सर असतील, ॲडिशनल CP सर असतील, तसंच आमच्या सोबत अधीनस्थ काम करणारे हे सगळे जे PI आहेत किंवा त्यांच्याकडच्या टीम्स आहेत या विशिष्ट कामांवरती काम करणाऱ्या, आम्ही ते यशस्वीपणे पार पाडतोय हे मी निश्चित म्हणल। कारण हे सगळं पाहत असताना, गुन्हेगारीच्या या विश्वाकडे पाहत असताना दैनंदिन आमच्या कामकाजामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा अंदाज येत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ती कारवाई करत असतो। पोलिसिंगमध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि क्युरेटिव्ह ॲक्शन जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतं त्याच पद्धतीने पोलिसिंगमध्ये सुद्धा कारवाया केल्या जातात। आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जर भाग बघितला तर या सगळ्या गुन्हेगारांवरती एखादी घटना घडायच्या आधी आपण काय कारवाई करू शकतो किंवा त्याच्या हातून एखादी चुकून जरी चूक झाली तर त्याच्यामध्ये आपण काय कारवाई करू शकतो, याच्या आधारे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पार पाडल्या जातात। ज्या क्युरेटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये तपास आणि त्या तपासाच्या प्रक्रियेतून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा लागणं किंवा ते जास्तीत जास्त काळ गजाआड राहणं याच्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्याच्याबाबतची कारवाई पूर्ण केली जाते। आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला या गेल्या 1-1.5 वर्षामधला जर आढावा घेतला, जे जाणकार आहेत ते निश्चित सांगू शकतील की अशा प्रकारच्या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांमध्ये निश्चित दहशतीचं वातावरण आहे। यांना सगळ्यांना माहिती आहे की आपली काय गत होऊ शकते आणि यांच्यापैकी काही जणांची निश्चित त्या पद्धतीची गत झालेली आहे असं मला सांगूशी वाटतं। पण मग या सगळ्या टोळ्यांमध्ये जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त आहे, कारण की आयुष कोमकरची हत्या झाली त्यामध्ये देखील अल्पवयीन मुलं आहेत, गोळीबाराच्या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे। एक मोठं चॅलेंज आहे पोलिसांसमोर देखील आणि यावरती काय पोलिसांकडून काय नवीन उपाययोजना केल्या जातात किंवा काय याच्या संदर्भात काही कडक कायदे किंवा अजून वेगळे काही उपाययोजना? निश्चित अल्पवयीन गुन्हेगारीचं चॅलेंज फक्त आपल्याला नाही, फक्त पुणे शहराला नाही, आपल्या पूर्ण देशाला हे चॅलेंज सध्या बघायला लागतंय।
आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये या अल्पवयीन मुलांचा समावेश असणं हा एक मोठा अडचणीचा विषय झाला आहे. त्याबाबत कायद्यामधल्या तरतुदींमध्ये सुद्धा बदल होतोय. निर्भया प्रकरणानंतर आपण ते सुद्धा बघितलं आणि त्या तरतुदींचा वापर करून सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. अगदी ज्युवेनाइल जस्टिस ॲक्ट जो आहे त्याच्यातल्या सुद्धा तरतुदी जर बघितल्या तर एखाद्या अल्पवयीन मुलाला दारू पाजली आणि त्याच्यानंतर एखादं कृत्य झालं याच्याबाबत सुद्धा त्या कायद्यामध्ये त्या तरतुदी आल्यात आणि अशा प्रकारच्या तरतुदी आल्यामुळं पोलीस प्रशासनाला कुठेतरी या सगळ्या अल्पवयीन मुलांवरती किंवा त्यांना अशा पद्धतीने उकसवणारे किंवा त्यांना अशा पद्धतीने काम करायला भाग पाडणाऱ्या लोकांवरती कारवाई करायला आता कुठेतरी आम्हाला आधार मिळतोय. आणि तसं असल्यामुळं हा फक्त पोलिसांचा प्रॉब्लेम जरी नसला, हा पूर्ण समाजाचा प्रॉब्लेम आजच्या घडीला बनलेला आहे की ज्यामध्ये अशा प्रकारचं क्राईम ग्लोरिफिकेशन ज्याला म्हटलं जातं, चित्रपटांमार्फत, रॅपमार्फत, गाण्यांमार्फत, सोशल मीडियामार्फत या सगळ्या प्रकारांवरती समाज म्हणून आपण एकत्र येऊन काम करणं तर आहेच, परंतु पोलीस सुद्धा या सगळ्या कायद्याच्या तरतुदींचा वापर करून जिथं जिथं जे जे शक्य आहे ते पार पाडून तिथं त्याच्यावरती अंकुश लावायचा प्रयत्न करत आहेत. दुसरं एक सर, काही दिवसांपूर्वी आयुष कोमकरची हत्या झाली, त्या प्रकरणामध्ये काही लोकांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आत्ता नेमकं काय स्टेटस आहे त्याच्यावर, कारण काही गुन्हे देखील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत, नेमकं काय स्टेटस? त्या गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे. यामध्ये नुकतंच आपल्याला 9-10 दिवसांची कस्टडी त्या आरोपींची मिळालेली आहे. जवळपास सर्वजण जे कटामध्ये सहभागी होते किंवा इतर गोष्टींमध्ये सहभागी होते ते या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत, अरेस्ट केलेले आहेत. त्यांना PCR मिळालेला आहे. त्याच्यामध्ये कोणाचीही हायगाई केलेली नाही. महिला असू द्या, पुरुष असू द्या, ज्याचा ज्याचा रोल आहे त्याला प्रत्येकाला ते सगळं भोगायला लागणार आहे आणि ते भोगायला लागलंच पाहिजे. तसं असताना तपासामध्ये आत्ता 5-6 दिवस झालेत. तपास हा मोकाच्या कायद्याअंतर्गत चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांना मदत करणारा असेल, त्यांना त्यांच्यासाठी त्यांना लपवण्यासाठी मदत करणारा असेल किंवा इतरही बाबी ज्या कायद्याच्या त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये आहेत त्या बाबींचा सुद्धा जिथं जिथं उलगडा होईल आणि त्याच्यासाठी जो जो जबाबदार असेल त्या प्रत्येकाला या गुन्ह्यामध्ये आरोपी करून त्याला त्याच्या शिक्षेपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. तर या सगळ्या गुन्हेगारांना म्हणजे टोळ्यांना काय पुणे पोलिसांकडून काय नेमका इशारा असेल? कोणाची हायगाई केली जाणार नाही, कोणाचीही नाही. प्रत्येकाने कोणाच्याही मनामध्ये जर हा कुठला समज असेल की मी काहीही करू शकतो, मी कुठल्याही प्रकारे वागू शकतो, तर एक गोष्ट लक्षात घ्या, थोडा जरी चुकलात तर तुम्हाला जास्तीत जास्त कामाला लावण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. धन्यवाद सर. तर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना थेट आता इशारा देण्यात आलेला आहे. थोडी जरी चूक झाली तर हायगाई केली जाणार नाही. त्यामुळे जी काही दहशत गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांच्या माध्यमातून शहरात निर्माण केली जाते ती भविष्यात देखील कमी होईल असे एक अपेक्षा आपण ठेवूयात. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.